बातमी मावळमधून आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे। या लोकसभा मतदारसंघात 25,86,000 पेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील। ईव्हीएम मशीन आणि साहित्य नेमका कशा पद्धतीने मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं जाते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान हे उद्या होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती स्वर्गीय शंकरराव अण्णा गावडे स्मृती कामगार भवन या ठिकाणाहून निवडणूक अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीनचं वाटप हे केलं जात आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 25,86,000 मतदार हे उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावतील आणि यांच्यासाठीच 2566 मतदान केंद्र हे उभारण्यात आलेले आहेत। मात्र हे ईव्हीएम मशीन मतदार केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष व्यवस्था पुणे महानगरपालिकेकडून केल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्यांची व्यवस्था या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते। प्रत्येक बसेसवरती मतदान केंद्र याचे नंबर्स हे टाकलेले आहेत आणि त्यानुसारच ईव्हीएम घेऊन या सर्व मशीन्स या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवल्या जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि विशेष म्हणजे या बसेसमध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस हे देखील उपस्थित असणारच आहेत। मात्र त्याचबरोबर प्रत्येक बसेसवरती जीपीआरएस सिस्टीम ही देखील लावण्यात आलेली आहे। त्यामुळे अवघ्या काही मिनिटात मतदार केंद्रांपर्यंत या बसेस पोहोचण्यापर्यंतची काळजी ही निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।